बेसर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना ट्रेडिंग धारकांकडून मजुरी वाढ मिळत नाही तोपर्यंत यंत्रमाग बंदच ठेवण्याचा ठाम निर्धार रविवारी चंदूर येथे झालेल्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला असून यामुळे इचलकरंजीसह परिसरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांनी मजुरी वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला इचलकरंजी आणि परिसरातील अनेक यंत्रमाग धारकांचा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहातही बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी अनेक भागांमध्ये यंत्रमाग बंद ठेवण्यात आले. काही ठिकाणी आंदोलनादरम्यान वादावादीच्या घटना घडल्या असून काही कारखान्यांमध्ये घुसून बिमे कापल्याच्या घटनाही घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी आवाडे यांनी यंत्रमाग बंद न ठेवण्याचे आवाहन करत प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वैयक्तिक पातळीवर निर्णय न घेता सामुदायिक स्वरूपात निर्णय व्हावा अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका कायम आहे. ट्रेडिंग धारक वैयक्तिक पातळीवर काही कारखानदारांना मजुरी वाढ देत असले तरी सर्वांसाठी एकसमान निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावून प्रशासनाने मध्यस्थी करावी अशी आग्रही मागणीही यंत्रमाग धारकांनी केली आहे. प्रशासन आणि ट्रेडिंग असोसिएशनने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही मेळाव्यात देण्यात आला. रविवारी चंदूर येथील मलाबादे भवन येथे झालेल्या मेळाव्यात अनेक यंत्रमाग धारकांनी आपली मते मांडली. गेल्या 13 वर्षांपासून ट्रेडिंग असोसिएशन मजुरी वाढ देण्यास टाळाटाळ करत असल्याने खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचा उद्योग अडचणीत आला आहे. वाढती वीजदर, कामगार खर्च आणि इतर उत्पादन खर्चामुळे उद्योग आर्थिक संकटात सापडला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मेळाव्यात पुंडलिक भाऊ जाधव, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले आदींनी मार्गदर्शन केले. मजुरी वाढ मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मेळाव्यातून जाहीर करण्यात आली. या आंदोलनाची तीव्रता पुढील 2-3 दिवसांत इचलकरंजीसह संपूर्ण परिसरात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी. जय महाराष्ट्र. आजचा जो तिढा चालू आहे 4 ते 5 दिवस झालं, हा तिढा सोडवण्यासाठी इचलकरंजीतील वैपणीधारक संघटना असतील, कामगार युनियन असेल व सर्वच प्रकारच्या ज्या संघटना असतील जे समाज व्यवस्थेत न्याय मिळवण्यासाठी झगडत असतात त्या सर्वांना आम्ही सर्वच खर्चीवाले यंत्रमागधारक म्हणून आवाहन करत आहे. या सर्व लढ्यात तुम्ही सर्वजण आमच्यासोबत सहभागी व्हा. तसेच जी सटवाले यंत्रमागधारक आहेत त्यांना वाटते हा विषय त्यांचा नाही, हा व्यवसाय जो आहे हा यंत्रमाग व्यवसाय म्हणलं की हा त्यांचा देखील विषय आला. त्यामुळे तुम्हाला सर्वांनाच आमची विनंती आहे, हा जोड विनंती करत आहे की तुम्ही सर्वजणच ह्या आमच्या लढ्यात सोबत व्हा, यशस्वी व्हा. कारण की आता नाही तर कधीच होणार नाही आहे. शेवटी 13 वर्षाचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नासाठी वाचा ही फुटत आहे, आपल्या कारखानदारातून फुटत आहे. त्यामुळे स्वपूर्तीने तुम्ही सहभागी व्हा. आम्ही प्रत्येकाला हात जोडून विनंती करताय, तुम्ही देखील या लढ्यात सहभागी व्हा व सर्वांना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला विनंती करताय. आम्ही प्रत्येक वेळी वारंवार विनंती करताय, पुन्हा पुढे विनंती करताय, या लढ्याला न्याय मिळवण्यासाठी आपण सहकार्य करावे व आमच्या भूमिकेला आपण सहमत होऊन आमच्या पाठीशी, आमच्या सोबत यावे एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.